अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार जिल्हा रुग्णालयात अन्न व फळ वाटप, गरजू रुग्णांसाठी सेवाभावी उपक्रम। महाराष्ट्राचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष व लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार जिल्हा रुग्णालयात गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत अन्न व फळ वाटपाचा सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आला। आज बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन जाकीर मियाँ मुसा मियाँ जहागीरदार, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेल महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून करण्यात आले। हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजितदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। यावेळी मोहन माळी, मालती वळवी, गुड्डू पठ्ठेवाले, अझहर मियाँ जागीरदार, ॲडव्होकेट मझहर सर अदनान मेमन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन आणि फळांचे वाटप करण्यात आले। समाजसेवेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। आज दिनांक 22 जुलाई महाराष्ट्र राज्य के हमारे लाड़के नेता अजितदादा पवार जिनका जन्मदिन था, वो जन्मदिन के अवसर पे वो तो स्वर्ग हो गए अभी, लेकिन उनकी याद के अंदर हमने अन्न वाटप, खाना वाटप और फल वाटप का दादा पवार यांच्या जयंती निमित्त 10 दिवसाचा सप्ताह नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सेवा भावी योजना म्हणून नियोजन केलेलं आहे। या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत। तसेच आज जाकीर मियाँ जागीरदार यांनी अल्पसंख्याक सेलचे जे प्रदेशवर पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना व त्यांच्याबरोबर आलेल्यांना फळं व जेवणाचं काही साहित्य अल्पहार म्हणून त्यांनी वाटप केलेलं आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी NP टुडेला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।